मग मित्रांनो 2-3 मिनिटे काढून हे वाचाच. एका ऑफिसमध्ये भरती चालू असते. पेपरला जाहिरात देण्यात येते. कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात. ठरवलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात. बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो. डिस्टर्ब झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो. मग तिकडून अतिशय गोड आवाज येतो. नमस्कार सर, मी स्वारदा बोलते. फोनचा तो गोड आणि मंजूळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो. बॉस, बोला. काही नाही, तुमच्या ऑफिसमधील जागा खाली आहे, यायचंय. बॉस, नो प्रॉब्लेम आहे, या तुम्ही. इथे मुलाखती सुरू आहेत, तुम्ही येऊ शकता. ते सर ना, मलाही यायचंय पण ट्रॉफिक जाममध्ये मी अडकली आहे, पोचायला उशीर होतोय. बॉस, ओके या तुम्ही. इकडे मुलाखत सुरू राहते. अजून 1-2 मुलाखती होतात पण बॉसच्या कानात त्या स्वारदाचा आवाज गुंजत असतो. 10-15 मिनिटांनी पुन्हा फोन येतो. सर, ट्रॉफिक कमी झाली आहे, मी निघाली आहे, पण प्लीज सर, उशीर झाला तर समजून घ्या. बॉस, हरकत नाही, या तुम्ही, पण शक्यतो वेळेत या. पुन्हा तो आवाज ऐकून बॉस विचार करू लागतो. खरेच की सौजन्यशील मुलगी आहे. फोनवरचा आवाज ऐकताना आपण मंत्रमुग्ध होतोय. हीच मुलगी परफेक्ट आहे कामाकरता म्हणून. तरी इकडे अजून शिल्लक उमेदवाराच्या मुलाखती सुरूच असतात. पण बॉस आता या मुलाखती औपचारिकपणे घेत असतो, कारण त्याच्यासाठी स्वारदा फिक्स झालेली असते. इतक्यात अर्ध्या तासाने पुन्हा फोन येतो. सर, मी तुमच्या ऑफिसच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आहे, पण गाडी लावायला जागा नाहीये. मी बाहेर रस्त्यावर कुठे जागा मिळते का पाहून येते. सर प्लीज, त्यामुळे थोडा उशीर होईल. प्लीज बॉस. सर, हरकत नाही, या तुम्ही, सावकाश आता. बॉस तिला भेटायची पाहायची उत्सुकता लागू लागते. तितक्यात मंजूळ आवाजाची मुलगी नक्की कशी असेल? मॅनर्स तर चांगलेच आहेत, नक्की हिलाच घेऊया. अजून 7-8 उमेदवार शिल्लक असतानाच एक चिठ्ठी येऊन शिपाई कॅबिनमध्ये देतो. चिठ्ठीवर लिहिलेले असते, सर, मी स्वारदा आले तुमच्या ऑफिसमध्ये. बॉस बाकी उमेदवाराची लिस्ट बाजूला ठेवून तिला लगेच आत बोलवतो. स्वारदा, आत ये. आणि येस. बॉस एकदम दचकतो. दारात एक सावळी, जवळपास डार्क कलरची, थोडीशी ग्रामीण ढंग वाटावा अशी स्वारदा उभी असते. बॉसचा भ्रम निराश होतो. त्याच्या अपेक्षेत तिची प्रतिमा जरा वेगळीच असते आणि सुंदर वगैरे असते. स्वारदा बोलू लागते, सर, मला माहीत आहे तुम्ही मला पाहून निराश झाला असणार. तुमच्या अपेक्षाप्रमाणे मी दिसायला सुंदर नाहीये, तेही मला माहीत आहे. पण सर, मी इथे येण्याआधी तुमच्या कंपनीची माहिती काढली आहे. त्यानुसार इथे बाहेरून येणारे ग्राहक कोणीच नसतात. आपली सर्व कामे फोनवर चालतात. आणि सर, फोनवर आवाज लागतो, सौंदर्य नाही, हे तुम्हाला देखील माहीत आहे. आणि अजून एक सर, केवळ सौंदर्य नाही म्हणून आजवर अनेक ठिकाणचा नकार पचवलाय. यावेळी म्हणून मी थोडा वेगळा विचार केला आणि ठरवून तुमच्याशी मुद्दामून आधीच 3-4 वेळा फोनवर बोलले. माझे जे मेन आहे ते आवाज, ते तुम्ही ऐकलाय. म्हणून तर मी बाकी उमेदवाराला बाजूला ठेवून तुम्ही आधी मला आत बोलवलंय. आता निर्णय तुम्हीच घ्या सर. 2 मिनिटं निशब्द शांतता. बॉस, ते ठीक आहे, पण तरी इथे तर स्टाफ वेगवेगळ्या स्टाईलमध्ये राहणार आहे. त्यात तू आणि तुलाही हे आवड होईल, त्याचे काय? स्वारदा, मनासारखी अप्सरा तर कुणाला मिळाली नसते. तुमचे लग्न झाले असणारच. विचार करून पहा सर, तुम्हाला 100% अपेक्षित सारखी पत्नी आहे का? पण तरी तुम्ही सुखी आहे ना? कारण सहवासाने समोरच्या मधील एखादे वैगुण्य नंतर ते वैगुण्य वाटणार नाही सर. तसेच इथल्यांचे होईल. तात्काळ बॉसने ड्रॉवरमधून अपॉइंटमेंट लेटर काढले, त्यावर सही केली आणि म्हणाला, उद्या